धुक्याची चादरच पसरलेली आहे. याच्यातून मार्ग काढणं सुद्धा वाट सापडत नाही आहे. असं पायात सांभाळून टाकावा लागतो आहे. चिकट खूप झालं आहे आणि त्याच्यामध्ये चिखलही आहे. मखमली गवतावरून चालल्यासारखा भास होतो आहे बघा. इथे अतिशय सुंदर आहे मखमली गवत. आणि इथं हे असाच पाऊस लागून राहतो बरं का. पावसाळ्यात 4-4 महिने इथे सूर्याचं दर्शन होऊन याचा अजिबात सुगावं लागत नाही. नेटवर्कचा पण खूप इश्यू होतो इथं. फक्त जिओचं नेटवर्क लागतं. मित्रांनो, हा भाग आहे तालुका भोर, जिल्हा पुणे. एकदम रायगड आणि पुणे जिल्ह्याची हद्द आहे. कुंड, श्री क्षेत्र कुंड हे गाव आहे. आणि या ठिकाणी आम्ही आता फिरतो आहे. तुम्हाला काय दाखवू. खरं तर मी खूप चांगलं सौंदर्य इकडचं, खूप हिरवगार निसर्गरम्य वातावरण दाखवायला आलो होतो. पण इथं मलाच स्वतःला काही पुढं दिसत नाही. इतकं चिंब असं धुकं आहे आणि बारीक बारीक असा पाऊस आहे. आणि त्यामुळे ह्या भागातनं असं वाट काढून चालणंसुद्धा अवघड आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता इतकं धुकं आलं आहे. दाट धुकं एकदम. आणि ह्या दाट धुक्याच्या मधून मी इकडे जातो. हा जो भाग आहे ना मित्रांनो, हा सह्याद्रीची पर्वतरांग. म्हणजे हा वरंदा घाटापासून जो असा पर्वतरांगेतून हा जो सरळ जी भाग जातो, हा पुढे पार पसुरे, पार फोरपर्यंत ही पर्वतरांग अशीच पुढे पुढे जाते. आणि ह्या पर्वतरांगेवर हे अशी गावं वसलेली आहेत. अगदी दुर्गम भाग म्हणतो आपण ह्याला, डोंगरी भाग. पण खरं तर ह्या भागातले जे निसर्गाने जी कमाल केली, निसर्गरम्य जे वातावरण किंवा निसर्गाने जी उधळण केलेली आहे, ही अतिशय मुक्त हस्ताने केलेली आहे. इथं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता झुळझुळू वाहणार आहे बघा पाणी असं खडकातून. हे बघा, हे बघा असं कसं झुळझुळू वाहतं आहे. आणि असं खडकातून झुळझुळू वाहणारं पाणी, हे असं मखमली गवत छानपैकी ते असं होऊ शकतं बघा. असं धुकं, दाट धुकं. मलाच विसर पडला की मी नेमकं आहे कुठे. खरं तर स्वतःला विसरायला होतं. एवढा फ्रेश आणि शुद्ध अशी ऑक्सिजन युक्त हवा आपल्याला इथं मिळते. ताजं तवानं वाटतं. मन अगदी बेधुंद होतं. इतकं स्वच्छ आणि ताजं तवानं वाटतं. कारण हवा आणि ऑक्सिजनची अजिबात कमीच नाही हो. खूप सुंदर असं गार चिंब असं वारं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, कुणी चीट पाखरू पण नाही आहे. नीरव शांतता, एकदम नीरव शांतता. अगदी मन हरकून जातं बघा. ज्याला शांतता हवी असेल ना, त्याला खरंच खूप शांतता हवी असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात बस स्वतःमधला स्व शोधायचा असेल, अगदी आत्मचिंतन करून स्वतःमध्ये स्वतःला शोधायचं असेल, शांततेत अगदी एकटं राहून निवांतात एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल ना, त्यांनी खरं अशा ठिकाणी आलं पाहिजे. इथं तुम्हाला बघा ना की अजिबात म्हणजे डिस्टर्ब नाही आहे. आता आपण शहरी भागात राहतो बघा, गाडी घोडा सगळ्यांचा आवाज, वातावरण प्रदूषित सगळं आणि कर्कश आवाज आणि सगळं कसं बेसूर असतं. इथं बघा बघा, आपण पाहू शकता वाऱ्याचा आवाज येईल, वारा, त्याचा आवाज तुम्हाला येईल. परंतु तुम्ही हे इतर गोष्टी ज्या आहेत ना, निसर्गाच्या व्यतिरिक्त इथं तुम्हाला काही सापडणार नाही बघा. हा निसर्गच तुमचे साथ देणार. हा जो निसर्ग आहे ते हे मखमली गवत, स्वर्गसुख जर पाहिजे असेल ना तर याच्यावरनं चालायला आहे. बघा मी कसा चालतोय बघा. बघा बघा, हे माझे पाय बघा कसा चालतोय. अगदी सुंदर असं वाटतं. फक्त काय होतं मित्रांनो, काळजी घ्यावी लागते. कारण हे सगळं ना गुळगुळीत झालं, शेवाळ तयार झाले. आणि शेवाळ भाजल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चालायला जर सावकाश चालावं लागतं. आणि सावकाश चालून तुम्हाला असं खूप असं पाणी वाहताना दिसेल बघा. आणि ह्या भुरभुर भुरभुर वाहणाऱ्या पाण्यातून तुम्हाला असं खूप असा मस्त एन्जॉय करता येतं बघा. हे बघा असं पाहिलं का मित्रांनो. आज तुम्ही आनंद मी घेतो आहे, तुम्ही फक्त हा दृश्य आनंद घ्या. नजरेने पहा कसं आहे का नाही. काही दिसतं का आजूबाजूचं काही झाडंसुद्धा अगदी ह्या धुक्यात अशी लिंपून गेलेली आहेत बघा. अगदी मला असं वाटतं ना की इथं हा जो एकांत आहे ना, हा एकांत नशिबात असावा लागतो.
म्हणजे का म्हणतोय नशिबात? कारण आपण आपल्या आयुष्याच्या धगधगीच्या, धावपळीच्या आणि कष्टाच्या जगण्यात आहे ना, सतत पळत असतो. आपल्याला कळतच नाही की आपण कुठं थांबलं पाहिजे, कुठं आनंद घेतला पाहिजे. आपल्या आजूबाजूला हे असं मनमोहक अनेक दृश्य, अनेक सौंदर्यिक हे जे निसर्ग हा नटलेला आहे ना, हा आपल्याला खुणावत असतो, पण आपलं लक्षच नसतो तिकडं. मला प्रकर्षानं सांगावं वाटतं की खरं आपण ना आपल्यातच मुग्ध होऊन आपण जगत असतो, आपल्यातच गुंतून असतो आपण. पण तसं न राहता मित्रांनो, असं जगा. हे बघा, हा खडक, ही खोल दरी आहे खाली, ह्याला आम्ही शिवची व्हाळ म्हणतो. शिवची म्हणजे शिव आहे. इथून खाली रायगड किल्ल्याचं रायगड जिल्हा आणि त्या रायगड जिल्ह्याची हद्द आहेच. इथून खाली हे सगळं रायगड जिल्ह्याचा भाग लागतो. ही थोरलेनाळ म्हणतो आम्ही. ते थोरलेनाळ म्हणजे हा इथून असे ह्या डोंगर रांगेला असे चिरे लावले, त्या चिरेपासून असं खाली गेलं ना की असं रायगड जिल्ह्याची हद्द लागते. आणि त्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीमधून हा जो वरचा भाग पडतो ना, हा सगळा मावळ तालुका म्हणजे भोर तालुक्यात पडतं. मावळ भाग आहे, हिरडस मावळ म्हणतो त्याला. दुर्गम भाग जरी असला तरी अति मनमोहक असा. आणि याच्यातनं मी काय करतो की मी स्वतः जरी शहरात राहतो आहे तरी मी काय करतो की थोडा वेळ काढून जरा असं हे सौंदर्य टिपायला येतो. माझी जन्मभूमी मला नेहमी आकर्षित करत असते. आणि त्याच्यासाठी मी हे ना या ठिकाणी असा येतो. असं मस्त खुळखुळ वाजणारं पाणी तुम्ही पाहू शकता. बघा, ऐकून घ्या. बघा, खुळखुळ वाजणारं पाणी आहे, मस्त वाहत आहे प्रकारे. अगदी गार घालीच्या मधून असं वाहणारं हे पाणी. ते कसं आनंद घेता तुम्ही बघा. अतिशय सुंदर वाटतं वातावरण हे बघा. आणि म्हणून मी म्हणतो की हे असं जर आनंद हवा असेल ना, तर तुम्हाला खरं तर निसर्गाच्या सानिध्यातच आलं पाहिजे. तुम्हाला असं शहरात प्रदूषण आणि युक्त ह्या गाडी घोड्यांच्या झगमगाटाच्या दुनियेत आहे ना, तुम्ही असा आनंद नाही मिळू शकत. हा जो आनंद आहे ना, हा आनंद घ्यायला तुम्हाला असं इथेच आलं पाहिजे, ह्याच ठिकाणी तुम्हाला, किंवा असंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनेक ठिकाणी असे भरभरून उधळण असलेला निसर्गाचा हा आविष्कार पाहायला ना तुम्हाला गेलं पाहिजे. का म्हणतोय गेलं पाहिजे? त्याशिवाय मजाच नाही हो. हे बघा ना, आता हे तेरड्याचं फूल हे की नाही, किती मनमोहक वाटतं बघा. हे बघा, हा तेरडा आता नुकतंच फुलतोय. 2च फुलं आलेत, अजून इकडं आहे. बघा, हा तेरडा दिसला. हे बघा, अजून आहे. बघा दिसला. तर हा आपला तेरड्याची फुलं आहेत. ही बघा कशी डवलत आहेत, सुखाने समाधानाने डवलत आहेत. बघा ही बघा, ही असं हा जो निसर्ग देतो ना, असं भरभरून देतो.